जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपणास माहित आहे की सावित्रीमाईमुळे महात्मा फुले घडले, रमाईमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी महिला असते, हे आपण पाहिलेले आहे. परंतु आज मी ज्यांचा आपल्याला परिचय करून देणार आहे किंवा ज्यांची आपण आज रोजी मुलाखत घेणार आहोत, त्या महिलेने तर सर्वत्र प्रकाशच निर्माण केलेला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. परंतु आमच्याकडे एक शिक्षिका आलेली आहे, आमची एक भगिनी आलेली आहे. तिने तर सर्वत्रच प्रकाश निर्माण केलेला आहे. त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. परंतु त्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला पाहिजे, की ज्यामुळे एक महिला काय करू शकते आणि कसं स्ट्रगल करू शकते हे आपणाला सुद्धा त्यावरून प्रेरणा मिळू शकते. ही महिला आहे सविता नितीन गायकवाड. यांनी लग्नाच्या अगोदर ही बरंच शिक्षण पूर्ण केलं, लग्नाच्या नंतर सुद्धा बरंच शिक्षण पूर्ण केलं आणि आज औरंगाबाद या ठिकाणी त्या शिक्षिका आहेत, पदवीधर शिक्षिका आहेत. त्यांच्या आयुष्याचा आलेख आपल्याला जाणून घ्यायचा आहे. जय भीम ताई. जय भीम सर. सरांना जय भीम. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्याचा आलेख आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण त्यांनाच विचारूया की ताई, आम्हाला तुमच्याविषयी सविस्तर माहिती सांगा. नक्कीच सर, खूप छान परिचय दिलात सर माझा. मी स्वतःबद्दल माहिती देते. मी सविता नितीन गायकवाड. माझं डॉक्युमेंटरी नाव आहे सविता बाळासाहेब जगताप. माझं लग्ना अगोदरचं शिक्षण 12वी सायन्स झालं, त्यानंतर मी डी.एड केलं आणि बाकीचं शिक्षण माझं लग्नानंतर झालं, अर्थात BSc, MSc प्लस B.एड झालं, माझं DSM झालं. लग्ना अगोदरच मी टायपिंग वगैरे करून घेतलेलं होतं, जे काही अदर क्वालिफिकेशन आहे माझं. त्यानंतर मग मी लग्नानंतर मुलं बाळ वगैरे करत मी आता सध्या एक पदवीधर शिक्षिका म्हणून संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. ताई, मला एक तुम्हाला अवघड प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा की आजपर्यंत मी तुमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पॉइंटला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्क दिला असणार, परंतु मला तुमच्याबद्दल तुम्ही किती मार्क देणार याविषयी विचारायचंय. आता तुम्ही 2 आघाड्यावर लढताय. एक तर संसाराच्या आघाडीवर लढताय आणि दुसरं तर स्वतःच करिअर करताय, नोकरी करताय आणि जिथं तुमचं राहण्याचं ठिकाण आहे, जे गाव आहे, त्यापासून किती तर दूर आपण राहता. तर हे कसं करता तुम्ही? अतिशय छान प्रश्न विचारलात सर. आता करिअर आणि संसार म्हणजे ह्या दोन्हीही बाजू महत्वाच्याच आहेत. तशा राहिला प्रश्न मार्कांचा, तर मी दोघालाही जर 100 पैकी जर तुम्ही मार्क द्या म्हणत असाल तर मी 50-50% दोन्हीलाही मार्क्स देईन, कारण दोन्हीही माझ्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. संसार ही तितकाच महत्वाचा आहे, प्लस माझं करिअर ही तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा मी संसारात होती म्हणजे पडली, तेव्हा म्हणजे करिअरच्या टू द पॉइंटच होती मी. माझ्या डोक्यामध्ये टार्गेट सेट होतं. सावित्रीबाई फुले, आपले फुले शाहू आंबेडकर हा जो काही वारसा आहे तो पण मला टिकवायचा होता. त्यांची कुठेतरी माझ्यामध्ये प्रेरणा होती आणि तीच एक डोक्यात ठेवून, ते एक टार्गेट ठेवून मी माझे म्हणजे संसार बघत बघत
जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या कम्प्लीट करत, त्या पूर्ण करत मी माझं करिअर जे काही पाहिजे ते पण मी गाठलेलं आहे. सध्याच्या घडीला एक पायरी तरी मी चढलेली आहे. निश्चितच ताई तुमचं कौतुक असणार आहे. तुम्ही लग्नाच्या अगोदर जे शिक्षण झालं होतं त्यापेक्षा किती तर जास्त तुम्ही लग्नाच्या नंतर स्वतःचं नक्कीच. करिअर केलात, BSc केलात, MSc केलात, बीएड केलं, B.Ed केलात आणि BSM वगैरे. हा, तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही स्ट्रगल केलंय. परंतु हे कसं केलात तुम्ही? हे करताना तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा का करावं असं वाटलं हे स्ट्रगल? लग्नाच्या नंतर सुद्धा अनेक मुली स्वतःच्या संसारात गुरफटून जातात, परंतु तुम्ही तर एक खूप मोठा आलेख निर्माण केला आहे, खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला स्ट्रगल केलं आहे. तर हे कसं केलं तुम्ही? नक्कीच सर. लग्नानंतर जे आहे, जे लग्न अगोदरचा जो स्ट्रगल असतो ना तो वेगळा असतो आणि लग्नानंतरचा स्ट्रगल वेगळा असतो मुलींसाठी. पण माझ्या बाबतीत मला असं वाटतंय की लग्नानंतर तेवढा मला स्ट्रगल करावा लागला नाही, म्हणजे ज्या तोडीनं 100% करावा लागतो तो. कारण जी माझी फॅमिली आहे, जे काही लग्नानंतरची, माझे सासू सासरे असू द्यात किंवा माझ्या दीर जाऊ असू द्यात किंवा माझे महत्वाचे मार्गदर्शक म्हणजे माझे मिस्टर, ते अगदी माझे म्हणजे खरे मार्गदर्शक ठरले. जे काही माझ्या म्हणजे दर दुसऱ्या दिवशी मला नको वाटायचं. कारण जे काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा नेहमी येणारं अपयश, आता हे काही माझं यश जे आहे एका रात्रीतलं नक्कीच नाहीये. त्याच्यासाठी मला कित्येक रात्री घालाव्या लागलेल्या आहेत आणि अपयश येत राहिलं मला. मग जेव्हा कधी 1-1, 2-2 मार्कांनी मला अपयश येत होतं, तेव्हा मी पूर्णपणे खचून जात होती. पण खचून गेल्याच्या नंतर जे काही मला उभारी देण्याचं किंवा प्रेरणा देण्याचं जे काम करत होते, ते माझे जे काही मिस्टर आहेत, माझे जे काही साथी आहेत, त्यांनी मला खूप म्हणजे सहकार्य केलेलं आहे. खूप असं म्हणजे मदत केलेली आहे. त्यांच्यामुळेच आज मी हे यश गाठू शकली. माझ्या खरे यशाचे जर भागीदार असतील, तर ते माझे मिस्टर आहेत आणि माझी फॅमिली ही तितकीच त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे त्यांचा. निश्चितच तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. जनरली आज आपण बाहेर पाहत असताना असं लक्षात येतं, असं दिसून येतं की बऱ्याच वेळेस लग्न झालेल्या मुलीचं नवऱ्यासोबत भांडण नसेल, तर सासू सासऱ्यासोबत भांडण नसेल, तर दीर भावजायासोबत भांडण. परंतु या ठिकाणी तुम्ही समज आपल्या संसारात सुद्धा पूर्ण सुखी आणि समाधानी आहेत आणि सगळ्यासोबत व्यवस्थित मिळतं जुळतं घेऊन कुटुंब सुद्धा एक तुम्ही चांगल्या पद्धतीनं हँडल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं स्वतःला शैक्षणिक दृष्ट्या स्ट्रगल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच पद्धतीनं संसारात सुद्धा तुम्ही सगळ्याला मिळतं जुळतं घेऊन सगळ्यासोबत सुखासमाधानाने आहात. हे निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे. परंतु तुम्हाला स्ट्रगल करताना काही विशेष अडचणी आल्या का? त्याविषयी काय सांगा? आता विशेष अडचणी जर म्हटलं तर लग्न अगोदर जे होती ती म्हणजे माझी परिस्थिती म्हणजे आई वडिलांच्या तिकडची परिस्थिती थोडीशी हालाकीचीच होती. मग त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही 4 बहीण भावंड होतो. 3 भाऊ आणि मी एक बहीण. तर माझे वडील म्हणजे कष्टकरीच होते. ते काही असे नोकरदार वगैरे गव्हर्नमेंट सर्वंट किंवा काही सर्व्हिसला नव्हते. त्यामुळे मला लग्न अगोदर जे आहे ती आर्थिक मला खूप असं स्ट्रगल आलं, आर्थिक अडचण आली माझ्या शिक्षणामध्ये. पण तरी पण माझ्या वडिलांनी होता होईल तेवढं किंवा आईने जेवढं त्यांच्याच्याने शक्य होईल तेवढं माझ्या जे काही शिक्षणाचा जे काही माझा प्रवास आहे त्याच्यामध्ये होता होईल तेवढ्या अडचणी त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे 3 भावांच्या पेक्षा माझ्या आई वडिलांचं विशेष कौतुक असेल सर त्याच्यामध्ये. कारण आज आपल्या इथे म्हणतात की मुलीला काय गरज आहे शिकवायची, मुलाला शिकू द्या, तो आपल्या घरी राहणार आहे, तर परक्याच्या घरी जाणार आहे. पण माझ्या घरचे, त्यासाठी मी त्यांच्या घरच्यांचं कौतुकच करेल की ते त्या विचाराचे नाहीये. त्यांनी अगदी अपोजिट विचार केला. त्यांनी म्हणले मुलीला शिकवायचंय आपण, म्हणून माझ्या वडिलांनी मुलांच्या पेक्षा मला प्राधान्य दिलं मुलीला आणि मुलीला शिकवलं.
आणि आज त्या पर्यंत ते माझ्यासाठी प्रयत्नशील आहेत. लागेल ते तुला आम्ही सपोर्ट करू असं म्हणतात. सासरचेही तितकेच चांगले भेटले मला आणि माहेरचेही. म्हणजे लग्न अगोदरचा जो स्ट्रगल होता माझा तो आर्थिक असेल, जर आर्थिक अडचणी येत होत्या. पण लग्नानंतर तीही अडचण माझी दूर झाली आणि लग्नानंतर मात्र मला कोणतीच अडचण आली नाही. आता फॅमिली वगैरे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मी प्राधान्य माझ्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीलाच दिलं आणि माझं स्वतःचं टार्गेट जिथं मी 5 वर्षात होणार होती तिथं मला 6 वर्ष लागले. एवढाच एक फरक असेल. जर मी पूर्णपणे 100% जर माझ्या म्हणजे फॅमिलीला लक्ष न देता जर माझ्या करिअरकडे फोकस केला असता तर मी लवकर यश गाठू शकले असते. पण मी तसं न करता फॅमिलीकडे लक्ष देत मी माझं करिअर गाठलेलं आहे. त्यामुळे आज इथपर्यंत मी आहे. असं विशेष काही म्हणजे मला लग्नानंतर तर काही म्हणजे अडचणी काही उद्भवलेल्या नाही. लग्नानंतर तुम्हाला तुम्ही तुमच्या मनानं करिअर करण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मिस्टरांनी, म्हणजे माझे मित्रच आहेत ते नितीन गायकवाड, की त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला की तुम्हाला त्यांनी प्रवृत्त केलं की तुम्ही स्वतःहून स्ट्रगल करण्याचा प्रयत्न केला? खूप छान प्रश्न विचारलात सर. याच्यावर एक म्हणजे माझा सतत आवडणारा जो काही घटना प्रसंग आहे तो मला सांगावासा वाटेल किंवा तुमच्याशी शेअर करावा वाटेल. निश्चित. हा, आता मी म्हणजे थोडस डिटेल्सच सांगेल आणि मला आवडेल सर हे सांगायला. छान. जेव्हा मी डीएड करून आली होती नुकतीच, म्हणजे सतत आता कसं आहे, मुलगी म्हटलं आणि शिकणारी मुलगी म्हटलं की आजूबाजू समाजामध्ये त्यांचा डोळा असतोच मुलीवर की स्थळ येण्यासाठी वगैरे. मग मी डीएडला लागता क्षणी आमच्या घरी खूप सारे स्थळ येत होते सर. पण माझ्या आई वडिलांनी माझ्यापर्यंत येऊच दिलं नाही त्यांना, कारण त्यांच्या लेवलवरच त्यांनी म्हटले आम्हाला आत्ताच नाही करायचं म्हणून. पण मग मी डीएड करून आली आणि अगदी 2-3च महिने झाले होते डीएड करून येऊन. मग जे काही माझे मिस्टर आहेत त्यांच्या फॅमिलीकडचे 2 व्यक्ती आले आमच्या घरी आणि त्यांनी मागणी घातली माझ्या घरच्यांना की असा असं मुलगा आहे, चांगला आहे. आणि दोन्हीकडून माझ्या आईकडूनही नातेवाईकच आहेत माझे मिस्टर आणि आईकडूनही नातेवाईक आहेत. मग सध्या म्हणजे आई वडिलांच्या डोक्यात काहीच नव्हतं माझ्या लग्नाचं. पण मग चला म्हटले आपण म्हणजे म्हणतायत आले तर आपण जाऊया, बघून येऊया. म्हणून आई वडील आले. माझ्या म्हणजे आम्ही इकडचं मुलाच्या तिकडचं सगळं घर वगैरे पाहिलं, सगळं पाहिलं. मग माझ्या आई वडिलांना पण आवडलं सगळं. मग त्यांच्या डोक्यात कुठेतरी चालू झालं की चला बघूया, चांगला आहे, कशाला सोडायचं वगैरे वगैरे म्हणून. मग तो दिवस उजडला मुलगा मुलगी पाहण्याचा. मग त्याच्यानंतर मग सगळे असे बसलेले, त्या मुलाच्या तिकडची सगळी फॅमिली, म्हणजे जे माझं माहेर आहे ते मुलाच्या मामाचंच गाव म्हणा थोडक्यात, कारण दोन्ही मामा तिथेच राहतात. मग त्या दोन्ही मामाच्या घरची फॅमिली प्लस मुलाच्या घरची फॅमिली प्लस माझ्या इकडचे पाहुणे असं पूर्ण घर भरलेलं होतं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू झाला, माझी एंट्री झाली. मग मला प्रश्न विचारला, म्हणजे आता सगळ्यांचं चालू झालं ना की काय प्रश्न असतील वगैरे विचारा, जे काही फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत, मुलाने मुलीला प्रश्न, मुलाने मुलीला प्रश्न विचारणं वगैरे. मग तिथे सगळेजण मुलाला प्राधान्य दिलं. म्हणले विचार, म्हणले नितीन तुला काही मुलीला विचारायचं तर. माझ्या तर डोक्यात होतं आता हे म्हणजे प्रश्न काय विचारतील आणि मी उत्तर काय सांगणार आहे. माझ्या डोक्यात मी उत्तर देण्यासाठी तयार होती, म्हणजे थोडक्यात माझी तयारी उत्तर देण्याची होती. प्लस पण असं क्लायमॅक्स आला मध्येच की मुलाने असं विचारलं की माझे जास्त काही प्रश्न नाहीयेत, माझा फक्त एकच प्रश्न आहे. पण त्या अगोदर मुलीने म्हणजे तिनं प्रश्न विचारावा म्हणले. म्हणजे गुगली टाकल्यासारखं झालं एकदम. तिथे मी कन्फ्युज झाली. मग म्हटलं अरे चला काहीतरी आहे म्हटलं. मग तिथेच म्हणजे मी तर पॉझिटिव्ह झाली होती. मग मी त्यांच्या समोर बसली. मग माझ्यावर जेव्हा प्रश्न म्हणजे जिथे उत्तर द्यायची वेळ होती तिथे मला प्रश्न विचारावा लागला. मग मी माझं तर एकच म्हणजे माझे काही जास्त प्रश्न वगैरे काही नव्हतेच, कारण जे काही निर्णय घेणार आहेत ते आपल्या घरातले मोठे जे सदस्य आहेत ते घेणार होते. तसंही माझंही मत होतंच, पण अगोदर प्राधान्य त्यांना होतं. मग मी प्रश्न विचारला की म्हणलं मला नोकरी करायची. जर तुम्ही नोकरी, कारण म्हणजे माझं आता तर कुठे स्टार्ट झालं होतं करिअर, म्हणजे 12वी झाली, डीएड झालं आणि पुढे मला अजून काही करायचं होतं खूप काही. पण मग अशी सिच्युएशन आली, त्यालाही मी चला ओके ठीक आहे असं म्हटलं. आणि मग मी प्रश्न विचारला की मला नोकरी करायची आहे. माझ्या वडिलांनी मला अक्षरशः खड्डे खांदून पैसे पुरवलेले आहेत माझ्या शिक्षणाला, तर मला नोकरी करायची असं मी त्यांना तेव्हाच मी त्यांच्याकडून आश्वासन घेतलं होतं. आणि तेवढ्याच तोडीचं उत्तरही मला समोरून मिळालं होतं
की आम्ही तर ऑलवेज ओकेच आहेत. तू एक पाऊल असशील तर आम्ही 2 पाऊल आहेत, असं मला समोरून उत्तर मिळालं होतं. त्यामुळे मी त्या क्षणीच तयार झाली लग्नाला. आणि जसं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं, तसं आजपर्यंत ते पूर्ण करत आहेत. याचं विशेष माझ्या परिवाराचं मला कौतुक करावंसं वाटतं. परंतु तुम्ही कसं ओळखलात की तुम्ही नवखे होतात, तेही नवखे होते, की हा माणूस आपल्याला आयुष्यामध्ये निश्चितपणानं सपोर्ट करू शकतो, हे तुम्ही कसं ओळखलं? कारण आता ते स्वतः स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करत होते. हां. अगदी तोडीचे म्हणजे यूपीएससी वगैरे करणारे होते, हं, मॅच्युअर होते, हं. समजदार होते. कारण ते एका प्रश्नावर मी त्यांना ओळखलं होतं, अच्छा, की छान. आणि त्यांचा आपण विसरलो सर सांगताना. हं, त्यांचा प्रश्न असा होता, हं, खूप छान प्रश्न होता तो पण, हं, हं. की म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल काय मत आहे? छान. असा तो प्रश्न होता. वाह! मग मी तर मोठ्या कुटुंबात राहिलेली होती, हं, मोठ्या परिवारात राहिलेली होती हं, आणि मी पण त्यांना तेवढ्याच हृदयातून म्हणतात ना, बॉटम टू हर्ट असं मी त्यांना उत्तर दिलं, हं. की मी तर म्हणजे जॉइंट फॅमिलीच आवडेल म्हटलं मला करायला. छान. त्यामुळे आजपर्यंत लग्नाला 11वं वर्ष चालू आहे. आम्ही हो, जॉइंट फॅमिलीच आहेत. मी हो, घरामध्ये मोठी आहे हो. आणि सगळेजण आम्ही एका विचाराने आहेत. अजूनही आम्ही कुटुंब विभक्त नाहीयेत आमचे. जरी मी एका ठिकाणी नोकरीला असेल, माझे मिस्टर एका नोकरीच्या ठिकाणी असतील, तरी आज आम्ही तिघंही म्हणजे आमच्या सासू-सासऱ्यांसहित एकत्र एकाच फॅमिलीमध्ये आहेत आम्ही. अ, आता खरं तर तुम्ही नोकरीसाठी औरंगाबादला राहता. हो, आमचे मित्र नितीनजी कळंब येथे राहतात. अ, दोन्ही शहरामध्ये खूप मोठं अंतर आहे. हो. परंतु तुम्ही हे कसं म्हणजे एकमेकाला समजून घेत आहे सर्व? आता इथपर्यंत पोहोचण्यासाठी जर आपण एवढं सगळं केलंय, तर आता हा प्रवास जो आहे, तो सुखाचा प्रवास आहे. त्याच्यामुळे खूप असं हं, काही आनंदी प्रवास आमचे कसे दिवस जात आहेत ते आम्हाला समजत नाहीये. कारण म्हणजे जे काही राष्ट्र निर्माण करण्याचं कार्य पण जे मी हाती घेतलेलं आहे, हं. ते एक माझ्या डोक्यात टार्गेट आहे. मग ह्या बाकीचे सगळे प्रश्न मला क्षुल्लक वाटतात. कारण हे कधी ना कधी सगळं मॅनेज होणार आहे. हो, आपण नोकरी जर करायचं ठरवलंय ना, होय, तर ह्या तर सर्व अडचणी आपल्याला येणारच आहेत. होय. त्यासाठी आपण त्याला एक आव्हान म्हणून स्वीकारून आपण त्याला सामोरे जाणं गरजेचंच आहे. निश्चितपणानं तुम्ही धाडशी आहात, खूप हुशार आहात. अ, परंतु मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अ, साधारणपणे असं एक बाहेर बोललं जातं, की ज्या संस्थेच्या शाळा आहेत, त्या मुलांकडं जास्तीत जास्त लक्ष देतात आणि जिल्हा परिषदची शाळा आहे, थोडेसे मागास प्रवर्तीमध्ये राहते. असं एक बोललं जातं. जिल्हा परिषदच्या शाळेविषयीचा तुमचा अनुभव काय सांगाल? नक्कीच खूप छान प्रश्न विचारलात सर. हं. तर मला असं म्हणायचंय सर, की जे काही संस्था वगैरे ज्या आहेत ना, तिथे काय प्रकार होतो आणि जिल्हा परिषदमध्ये काय प्रकार? ती जी मला काही हे 2-2.5 महिन्यात जो काही अनुभव आलाय, तो मी शेअर करेल माझ्या लेव्हलनं. मला माहीत नाही म्हणजे कितपत तो योग्य असेल किंवा अयोग्य असेल, पण मी माझं मत सांगू इच्छिते. आता संस्थेमध्ये काय होतं सर, साधारणतः म्हणजे इंग्लिश स्कूल म्हणा किंवा हं, मोठ्या-मोठ्या नावाजलेल्या संस्था म्हणा, हं, तिथे काय होतं, जो शिक्षणाचा त्रिकोण असतो, शिक्षक, पालक, विद्यार्थी, हं, हा जो आहे, हं, तो कुठेतरी कंप्लीट होतो सर. पण जिल्हा परिषदला काय होतं, जी काही हा त्रिकोण आहे तो कंप्लीट होत नाही. हं, कुठेतरी शिक्षक, विद्यार्थी हं. किंवा विद्यार्थी, पालक किंवा असं काही म्हणजे तो ट्रायंगल तयारच होत नाही. अच्छा. कधी शिक्षक तर 100% मुलांवर लक्ष देतातच. हं, पण घरी गेल्याच्या नंतर जे मुलांना वातावरण भेटायला पाहिजे, ते जिल्हा परिषदच्या मुलांना भेटत नाही. ते बोटावर मोजण्या इतकेच जे पालक आहेत, जे अवेअर आहेत, ते हं, आपल्या मुलाला जवळ घेतात, बसतात, काय शिकवलं, काय नाही विचारतात वगैरे. पण तसं सर म्हणजे जे काही जिल्हा परिषदला आहे ते मुलांना म्हणजे जे काही शिक्षक, पालक, विद्यार्थी ही जी काही कम्युनिकेशन गॅप आहे, तो हं. जर भरला, तर आवश्यक म्हणजे मुलांचा जो काही विकास आहे, तो 100% पूर्णत्वास जाईल असं मला तरी वाटतंय. तुमच्या शाळेबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा त्या ठिकाणी निश्चितपणानं मुलांचा सर्वांगीण विकास होतो आहे. अ, असं तुम्हाला जाणवते की काय उणिवा जाणवतात का? अ, आणखीन त्याच्यामध्ये काही भर टाकायला हवी असं काय वाटतं तुम्हाला?
बरोबर. आता कसं आहे सर, जी काही म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास जी व्हायला पाहिजे 360 डिग्री मध्ये, जसं की आपल्या NAP 2020 मध्ये आता सांगितलेलं आहे की मुलांचं जे आहे ती होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर मला तरी वाटते की सर, जिल्हा परिषदचे मुलं त्यासाठी अगदी परफेक्ट आहेत सर. जर त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर, कारण त्यांच्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे. आपण जर त्यांच्याकडून करून घेतलं ना सर, तर ते मुलं 100% आपल्याला रिस्पॉन्स देतात. गुणवत्तेमध्ये येऊ शकतात. नक्कीच सर. कारण आज बघा, जे काही अधिकारी वगैरे जे मोठ्या मोठ्या पोस्टला जातात ते जिल्हा परिषद मधूनच झालेले आहेत. मी स्वतः जिल्हा परिषद मधूनच शिक्षिका झालेली आहे. प्लस माझे मिस्टर सुद्धा जिल्हा परिषद मध्येच शिकलेले आहेत. म्हणजे आज माझंच उदाहरण नाही तर आज आपण कित्येक जणांची उदाहरणं देऊ शकतो की ते जिल्हा परिषद मधूनच त्यांचा सर्वांगीण विकास करून ते चांगली गुणवत्ता सिद्ध करून आज चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत. त्यासाठी ह्या शाळा टिकल्या पाहिजेत सर, टिकवल्या पाहिजेत, असं माझं तरी मत आहे. आणि त्यामध्ये म्हणजे जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढे माझे प्रयत्न असतील जिल्हा परिषद शाळा टिकण्यासाठी. त्यामध्ये काय भर घालावीशी वाटते तुम्हाला? आता मला थोडंसं वाटतं सर की म्हणजे जे काही शिक्षक अपुरे पडतात किंवा जे काही मुलांना म्हणजे 2-2 वर्ग एकत्र करावे लागतात, मला वाटते की पुरेसे शिक्षक जर उपलब्ध झाले तिथं, जे काही गुणवत्ताधारक शिक्षक असलेले, तर ह्या मुलांना नक्कीच न्याय मिळेल. आता कारण का बघा, मुलांचं थोडंसं मला इंग्लिशमध्ये ते थोडेसे मागे वाटतात मुलं, कारण 95-96 ला सर भरती झालेले शिक्षक आहेत, जे की आपल्या वेळेस म्हणजे त्यावेळेस 4थी-5वी पासून पुढे इंग्लिश आलेलं होतं. मग ते जे शिक्षक आहेत ते इंग्लिश खूप छान प्रकारे घेतात सर. आता जिल्हा परिषदचा शिक्षक जर म्हटलं तर ते गुणवत्ता सिद्ध करूनच ऑलरेडी तिथं आलेले आहेत. कोणीही तिथे जाऊ शकत नाही. मग त्यामुळे त्या मुलांचं म्हणजे जो काही शिक्षक भरतीमध्ये जो काही खंड पडलेला आहे, मग त्या विद्यार्थ्यांना ज्यांना आज म्हणजे त्यांचे खायचे पण वांदे आहेत, त्यांनी इंग्लिश स्कूलला म्हणा, मोठ्या मोठ्या एवढ्या मोठ्या फीस भरून जे मुलं आज उच्च शिक्षण किंवा चांगलं शिक्षण नाही घेऊ शकत, ते मुलं आज जिल्हा परिषदला आहेत. तर सरकारने जर चांगली म्हणजे ही शिक्षक भरती नियमितपणे जर केली तर ह्या मुलांना खरोखरच न्याय मिळेल आणि तेही मुलं आज शिकू शकतील आणि गुणवत्ता सिद्ध करू शकतील. मी तुम्हाला एक दिवस म्हणजे नक्कीच चॅलेंज म्हणजे एक तुम्हाला खात्री देईन की 10 वर्षामध्ये जिल्हा परिषदचेच मुलं खूप असे हे असतील, अगदी गुणवत्ता धारण केलेली मुलं असतील ते. निश्चित आशादायक चित्र आहे हे. खरंच म्हणजे सरकारने सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळांकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुधारणा कशा घडवून आणता येतील याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. ताई, तुम्ही गणित आणि विज्ञानच्या शिक्षिका आहात. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमचा अनुभव काय म्हणतो? आता मी गणित आणि विज्ञानला म्हणजे माझ्या शाळेवर खूप दिवस शिक्षक नव्हता गणित आणि विज्ञानचा. मग मी तिथे गेल्यापासून आता मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन थोडा थोडा रुजवला जातोय. जे काही माझे म्हणजे जे काही सिलेबस आहे तो मी विद्यार्थ्यांना म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा त्यांच्यामध्ये रुजवला जाईल ह्या दृष्टीनेच मी प्रयत्नशील असते. एखादा आता एक उदाहरण सांगेल, मी मुलांना म्हणजे पदार्थ सभोवतालचे हा घटक शिकवत होती. मग त्यामध्ये असं होतं म्हणजे पदार्थांच्या अवस्था हा एक घटक होता. मग मी त्या मुलांना शिकवला तो आणि स्थायूमधून द्रवमध्ये, द्रवातून पुन्हा स्थायूमध्ये. तर हे मुलांना मी फक्त तोंडी सांगितलं होतं आणि मुलांना म्हटलं तुम्ही असे प्रयोग करा. तर अक्षरशः देखील जिल्हा परिषदच्या मुलांनी काय केलं असेल सर? तर म्हणजे जसा मी त्यांना प्रयोग फक्त तोंडी सांगितला होता, तर त्या मुलांना म्हणजे घरी जाईपर्यंत सुद्धा म्हणजे त्यांनी ते अवकाश धरू शकले नाही. तर त्यांनी काय केलं, लगेच बाजूच्याच किराणा दुकानामध्ये गेले, एक मेणबत्ती आणली आणि एक छोटे छोटे दगड घेतले, विटांचे तुकडे. तर त्याच्यामध्ये काड्या वगैरे टाकल्या, कागद टाकले, ते विटा मांडल्या, त्याला उष्णता दिली, म्हणजे चूल वगैरे पेटवली तिथेच आणि एक डब्बी आणली घरी येऊन त्यांनी छोटीशी. ती मेणबत्ती सगळी क्रश केली आणि त्याच्यामध्ये टाकली आणि त्या स्थायू जी मेणबत्ती आहे स्थायू अवस्थेमधली त्याला त्यांनी उष्णता दिली. मग त्या स्थायूचं द्रवात रूपांतर झालं. मग काय केलं त्या मुलांनी, ती जी द्रव अवस्था आहे तर त्याला पुन्हा स्थायूमध्ये कसं आणलं जाईल
हे त्यांनी काय केलं, समोरच एक पावसाचं पाणी साचलेलं होतं, हो त्या पावसाच्या पाण्यामध्ये नेऊन ते डब्बे ठेवली. हो लगेच झाली स्थायी अवस्था. हो म्हणजे मुलांमध्ये जे काही त्यांच्यामध्ये ते म्हणजे प्रॅक्टिकली जे काही मी त्यांना थेरॉटिकली शिकवले तेच त्यांनी प्रॅक्टिकली केलं, की म्हणजे एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली किंवा उष्णता काढून घेतली तर एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं. हे मुलांनी अगदी 5 मिनिटांमध्ये त्यांची कन्सेप्ट क्लिअर झाली. म्हणजे अशा पद्धतीने मी माझ्या जे काही टीचिंग किंवा माझं जे काही अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे त्या माध्यमातून मी होता होईल तेवढं मुलांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन जागवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की त्या मुलामध्ये खूप पोटेन्शियल आहे सर. म्हणजे मला अच्छा. अगदी खूप कौतुकास्पद वाटले ते मुलांचं जे काही वर्किंग मध्ये येणं. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये, नाहीतर तेच आपण एक दुसऱ्या भारी संस्थेचा एखादा विद्यार्थी घ्या, तो म्हणे मला लॅब पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण त्यांनी कशाची वाट न बघता त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांची कन्सेप्ट कशी क्लिअर होत झालीये ती मला त्यांनी दाखवलं. हे अतिशय कौतुकास्पद आणि हे फक्त जिल्हा परिषद मध्येच घडू शकतं. छान छान छान. निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जरी गरिबांची मुलं जरी असले तरी त्यांच्याकडे निश्चित कल्पनाशक्ती असू नक्कीच. शकते आणि ते खूप गुणवत्ताधारक सुद्धा बनू शकतात. फक्त त्यांना प्रेरित करणं गरजेचं बरोबर. असतं आणि आमच्या ताईने निश्चितपणाने त्यांच्या कल्पनाशक्तीला एक आव्हान देऊन किंवा त्या पद्धतीने प्रवृत्त करून त्यांना जास्तीत जास्त हुशार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ताई तुमचं निश्चितपणानं कौतुक. थोडंसं गणिताच्या बाबतीत थोडंसं सांगू शकता का? आता गणित म्हणजे काय झालंय सर, माझ्या शाळेवरची सिच्युएशन सांगते आता. म्हणजे तिथे फक्त आम्ही वरचे जे काही वर्ग आहेत 6वी 7वी आणि 8वी तिथे आम्ही 3 शिक्षक आहेत. हो. पण म्हणजे भाषा विषय, सामाजिक शास्त्रे आणि गणित विज्ञान. मग एका शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे. हो. मुख्याध्यापकांचे कामकाज खूप काही असतं, त्यामुळे हो. त्यांना सतत ऑनलाईन वगैरे काही माहिती भरावी लागते. राहिले आम्ही वरच्या वर्गावर 2 शिक्षक. मग ते जे दुसरे लँग्वेजचे शिक्षक आहेत त्यांनी माझं म्हणजे काही जे स्किल वगैरे आहेत ते माझा अगोदरचा तर अनुभव आहेच इंग्लिश स्कूलला वगैरे शिकवण्याचा. त्यामुळे त्यांनी तो अनुभवून किंवा त्यांनी हेरून त्यांनी माझ्याकडे गणित विषय न देता त्यांनी माझ्याकडे तिथला इंग्लिश विषय दिलेला आहे. त्याच्यामुळे मी तिथे सध्या आता इंग्लिश आणि विज्ञान हा विषय घेत आहे सर. त्याच्यामुळे मग मुलांमध्ये आता इंग्लिश म्हणजे मी मॅथ घेत नाहीये, तरी पण माझं चालूच असतं मुलांकडून बेसिक जे काही आहेत बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत मुलांच्या ते मी खेळाच्या माध्यमातून किंवा मग गाण्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून करून घेत असते. पहाडे म्हणा किंवा उजळणी म्हणा असं मी त्यांच्याकडून घेत असते. तोंडी बेरीज वजाबाकी, शाब्दिक बेरीज वजाबाकी मी अधूनमधून शेवटच्या लेक्चरमध्ये मी घेत असते त्यांच्याकडे. निश्चितपणानं तुमचं कौतुक आहे. मला एक आणखीन खूप महत्त्वाचा संदेश विचारायचा तुम्हाला किंवा तुम्ही तुमच्या पातळीवर मी सुरुवातीला एक म्हण म्हटली होती की मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. पण मी तर माझं तर ताईच्या जो स्ट्रगल केलेला ताईने त्यावरून त्यांनी प्रकाश तर सगळीकडेच दिलेला आहे. एक तर स्वतःच्या आईवडिलांच्या घरी प्रयत्न केलाय सर. स्वतःच्या आईवडिलांच्या घरी, सासरच्या घरी आणि ज्या वातावरणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न त्या करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा प्रकाश आणि भविष्यामध्ये त्यांच्या घरामध्ये सुद्धा प्रकाश निर्माण करण्याचं कार्य त्या खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं तुमचं कौतुक आहे. पण ते मला या सर्व तुमच्या परिस्थितीवरून मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आजच्या महिलांना काय संदेश द्याल आणि आजच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? खूप छान प्रश्न विचारलात सर. जर महिलांना जर मला संदेश द्यायचा असेल तर असं म्हणजे महिलांनी खचून न जाता किंवा लग्न असं नाही की फक्त लग्नाच्या अगोदरच करिअर होतं तर नाही, अपवाद असेल मी त्याच्यासाठी.
की लग्नानंतरही खूप काही करता येतं. आपल्यामध्ये जर ते गट्स असतील तर आपली फॅमिली सुद्धा तेवढ्याच प्रकारे आपल्याला सपोर्ट करते. आपल्यामध्ये पण ती लीडरशिप असली पाहिजे करून घेण्याची. मग त्या दृष्टीने आपण तसं कार्यरत असलं पाहिजे. आपलं घर, फॅमिली सांभाळत आपलं ध्येय निश्चितच गाठलं पाहिजे. असं नाही की म्हणजे कुठेतरी म्हणता म्हणजे आपल्या डोक्यात राहून गेलं नाही पाहिजे. मला हे करायचं होतं, लग्न झाल्यामुळं मी नाही करू शकली. किमान आपल्या मुलांना दुसऱ्यांचे उदाहरण देणं नाही लागलं, इतपत तर आपण प्रयत्नशील असलंच पाहिजे, असं मला तरी वाटतं. त्यामुळे महिलांनी खचून न जाता किंवा मला होतच नाहीये, माझ्या मागे एवढ्या जिम्मेदारी आहेत, असं न म्हणता आपण खारीचा वाटा का होईना आपण प्रयत्न करत राहिला. रोज थोडा 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 प्रयत्न करून एक दिवशी नक्कीच आपण यश गाठलेलं असेल. त्यासाठी मी महिलांना असाच संदेश देईल की करत राहा, यश आपोआप मिळेलच. ट्राय अगेन. ट्राय अगेन, ट्राय ट्राय अँड ट्राय अगेन, असं मी सांगेन. तर विद्यार्थ्यांना हे झालं महिलांसाठी. आणि विद्यार्थ्यांना सांगेल की आजकाल सोशल मीडिया किंवा जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये न गुरफटता आपण आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास कसा केला जाईल, आपण सतत प्रयत्नशील कार्यशील कसं राहिलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया वाईट नाहीये, त्याचा जर उपयोग केला, फायदा जर करून घेतला तर खूप चांगला आहे. पण त्याचा उपयोग पण करून घेता आला पाहिजे आणि त्याच्यात न गुंतता आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, अभ्यासावर सातत्याने फोकस केला पाहिजे. आणि जे काही आपलं जे काही असेल टार्गेट, सर्वप्रथम आपण एक टार्गेट सेट केलं पाहिजे, आपलं ध्येय सेट केलं पाहिजे किंवा आपल्याला काय बनायचंय त्या दिशेने आपण रोज प्रयत्न केला पाहिजे, असं मी विद्यार्थ्यांना सांगेन. निश्चितपणानं एक महिला जर ठरवली तर काय करू शकते हे निश्चितपणानं ताईने जे स्ट्रगल केलंय त्यावरून आपणास सिद्ध होते. त्यांनी महिलांना सुद्धा स्वतःला कधीही स्वतःला कमी न समजता आपण वाटचाल केली पाहिजे असा संदेश दिलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी त्यांचं जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत जात असताना त्यांना कितीही त्रास झाला तरी त्या ध्येयापासून त्यांनी विचलित होऊ नये आणि त्यांनी ध्येयाकडे वाटचाल करण्याचा सतत प्रयत्न करत राहावा हा संदेश दिलेला आहे. हा संदेश निश्चितपणानं एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. आणि ताई तुम्ही एवढं सगळं लग्नाच्या अगोदर कमी पण लग्नाच्या नंतर एवढं स्ट्रगल केलात, त्यामुळं आमच्या अर्थसत्ता न्यूज चॅनलच्या वतीनं तुमचं निश्चितपणानं अभिनंदन. धन्यवाद. तर मित्रांनो, या पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपल्याला यापुढेही पाहायचे आहेत. तर निश्चितपणानं असे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. जय भीम. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.